असा फोडायचा हा आणि हा अलगद काढायचा असा. ओके ओके. असा अलगद काढायचा. कालचडू. हा 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 कालचडू जास्त भेटलेत. याला तुम्ही काय म्हणता? कालचडू बोलतात. अच्छा. हॅलो नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज तारीख आहे 11 मे आणि सकाळचे वाजलेले आहेत मित्रांनो 6:30 आणि आपण चाललेलो आहोत आज खारी साखरी या गावांच्या तिकडे समुद्रकिनारा आहे तिकडे चाललेलो आहोत. तिकडे मित्रांनो काळवे कशा प्रकारे काढतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर आपण तिकडे जाऊया आणि बघूया. तर आंबवली आणि जावळे या दोन गावांच्या मध्ये आहे. आता ओठी आहे. भरती लागायच्या अगोदर तिथे म्हणजे गेलं पाहिजे. भरती लागली की मग पाणी भरेल, मग काही ते कालवे काढता येणार नाही. तर मी असा कोणाकडे कॉन्टॅक्टही केला नाही की बाबा मी येतोय म्हणून. तर होप की कोणीतरी त्या गावातील तिथे खाडीवरती कालवे पकडण्यासाठी गेलेले असतील आणि तेच आपल्याला भेटतील आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा माहिती पडेल. तर मला वाटतं थोडं लवकर यायला पाहिजे होते, परंतु थोडा लेट झालेला आहे. कारण का भरती जर लवकर लागली, आता दोन एक तासांनी भरती लागली तर मग टाईम खूप कमी मिळणार आहे. तर आता जाऊया आपण खारी किंवा साखरी त्या बाजूला जाऊया आणि तिथे कोणीतरी भेटलं तर बघूया आपल्याला. तर बघा आता पूर्णपणे इथं पाठीमागे बघितलं तर पूर्णपणे पाणी कमी आहे, सर्व ओठी लागलेली आहे. तर चला पटापट टाईम न वेस्ट करता आपण जाऊया. गावाकडे सकाळची खूप बऱ्यापैकी थंडी असते, जरी उन्हाळा चालू असला तरी सकाळची मात्र थंडी असते. तुम्ही इथून नजारा बघाल ना समुद्राचा, बघा कशा प्रकारे समुद्र, ही खाडी आहे केळशीची, तिकडे ते गाव केळशी आहे तिकडे समोर. तर इकडे खारी आणि साखरी या गावातील माणसं आज जास्त करून जाणार नाहीत काळवे वगैरे पकडायला किंवा खाडीवरती, कारण आज त्यांच्या गावामध्ये पूजा वगैरे आहे त्यामुळे कोणी जाणार नाही जास्त. तर आज आपण चुकीच्या दिवशी आलेलो आहोत. कोणाशी कॉन्टॅक्ट केला असता तर माहिती पडलं असतं, परंतु मी ठरवलं होतं कोणाशी कॉन्टॅक्ट न करता जाऊन बघूया. तर आपला प्लॅन फसलेला आहे बहुतेक, तरी पण आपण खाडीवरती जाणार आहोत. आता समोर गाव आहे ती साखरी आहे. तर साखरीला आपण पूर्ण जाणार नाही आहोत, आता आपण मागे फिरून मध्येच कुठेतरी खाडीवरती जाऊ. तर बघा त्या बाजूला ना कोणतरी माणूस म्हणजे लेडीज आहे, तिकडे कोणतरी माणसं असतील ते बघा तिकडे आहेत. म्हणजे आपण तिथे जाऊन बघूया, दिसते का तिथे जाऊन बघूया आपण आता. तर आता आपण खाडीवरती आलेलो आहोत. काही लोक आहेत ते निघालेत बहुतेक हे पकडून. काय निघालात काय? काळवे भेटली? चालेल ना, व्हिडिओमध्ये घेतला तरी. कालवा पकडायची कशी मला पण बघायची होती, मी त्यासाठी आलेलो होतेच. फोडायची कशी ती? हे फोडलीत का? हा हा हा. ताई तुम्ही कुठल्या? असू द्या खारीवरच्या. हे बघा पकडून आणलेले आहेत. हे बघा किती वेळ लागला हे एवढे पकडायला? 1 तास झाला. 1 तास? अच्छा. टोप जवळ. हे बघा अशा प्रकारे ही काळवे सापडतात आणि त्यानंतरला फोडून हे अशा प्रकारे त्यातून निघतं. कोयती पाहिजे त्यासाठी. मला ते बघायचं होतं कसं पकडतात ते. पण ते नाही पण हे जे कुठे सापडतं ना, हे आता दिसत आहेत ते सर्व कालवा आहेत सर्व. अच्छा अच्छा. मला पण भेटतील इकडे आता. भरायला लागला. अच्छा हो, मी लवकर आलो. किती वाजता आलेला तुम्ही? 6:30. अच्छा ठीक आहे, घ्या. मी इकडेच आलो बघायला. मला खास बघायचं होते कसे काही कालवे शोधतात ना, ते पाहिजे होतं मला बघायचं होतं. आधी लवकर तर यायचं, आम्ही निघालो. ठीक आहे, काय हरकत नाही. ते आई काढतायत.
आई तुम्ही काढताय की निघालात तुम्ही पण? अच्छा, किती काढली ताई? फोडून घेतलीत तुम्ही पण? कच्ची अशी नाही नेत फोडायला? मला ही काही दाखवतं का इथे कुठे कालवा आहे तो? अच्छा, हा आता फोडायचा. असा फोडायचा हां, आणि हा अलगद काढायचा असा. ओके ओके. असा अलगद काढायचा. बाकी काय नाही त्याचं टेन्शन. आता पुन्हा कधी उद्याला पण भेटतील? हो, किती दिवस आता हे असे भेटत राहतील? उद्या आता 2-3 दिवस भेटतील. 2-3 दिवस? हो, उद्याला यायचं झालं तर किती वाजता यायला लागला आई? उद्या 7 वाजता आले तरी चालेल. 7 वाजता? हो. पण कोण मिळतील का इथे? हो, असतील लोक? माणूस चालूच असतात? समा आहे तिथपर्यंत माणूस येणार. अच्छा, तर हे बघा, हे सर्व आहे ना, हे कालवेच आहेत. हो, हे बघा, हे सर्व कालवे आहेत. गावात आहेत. हां, परंतु फोडायला आयडिया पाहिजे. कुठलं बाबू? मी आई शेवऱ्यात सगळं, होय. आम्हाला काय माहिती नाही. म्हटलं बघायला पण जाईन, आले कालवे काढतात तर काढू पण. ह्या सांगायचा तरी. नाही, मी कोणाला विचारलंच नाही. हो का? मी आपलं असं सहज आलो बघायला, म्हटलं असतील कोण ना कोणतरी. हा. हं. आधी हे असं हे असतात. हो, हं. पाणी गेलाय ना शाप. हां, बरोबर ना. बरोबर ना. आता हे पाणी भरायला लागलं ना? आता भरती आलं. हो, भरेल. आता किती टायमामध्ये भरेल पाणी? भरेल आता थोडं टाकून. ही भरती आली ना. सुरुवात झाली ना आता? सुरुवात झाली. तर आता पाणी चढायला सुरुवात झालेली आहे. कसं झालं? ओके, मी कोण जात आहे. ठीक आहे. ओके, काय हरकत नाही. पहिला तर ये अगोदर या आता. हो, मी लेट झालो. येतो उद्या परवा पुन्हा येईन. माणूस चालूच आता. चालूच ना रेग्युलर? हो, समा चालू आहे. हां समा झालाय ना, हां. तिथपर्यंत माणूस कालवा नाही येणार. ओके. तुमच्याकडे नाही ना? आमच्याकडे नाही, आम्हाला हे काय माहितीच नाही. कालवा माहिती नाही. का कसे काढतात ते पण माहिती नाही. हो, हं. तिकडे माणसं आता समा आहे तिथपर्यंत कालवा नाही येणार. आई, हा इथे कोणतरी हाय ग अंगडावाला? अगं तो हा कोण ग? ती मोरवली. ते खातात? इकडे हो. हा बघा, इथे आहे. चावतो? हो, हा मोठा आहे. तुम्ही पकडता? कुठं मोठं? इथं आहे. हा बघा. नेताय तो? हा, नेताय? हा, द्या. थांबा. तुम्हाला पाहिजे तर न्या. नको? नेताय? पण त्याला पकडणार कसं? का मोडू? मोडा. अशी खेकडी पण बरीच मिळतात. असल्या येतात अशा. फळायला लागली ना की येतात. हे बघा, खेकडा. खेकडा ने बाबा. कोणाकडे आला होता? मी आई कोणाकडे नाही, मी असाच आलो सहज. हो, मी शेवऱ्यातून डायरेक्ट इकडे आलो. होय का? मी बोला पाहुणा कोणाकडे? नाही, पाहुणा वगैरे नाही आला. म्हटलं आज ठरवलं जाऊन बघूया फक्त. मला माहिती कोणतरी लोक भेटतीलच. ठीक आहे, आता भरायला लागलं आई पाणी. तर आई पण आता निघाल्या घरी. हा, पूजा आहे ना. हां. बघा, आता पाणी भरत चाललंय.
पाणी आहे ना एवढा इथे भरेल की मी इथे आहे ना माझ्यापेक्षा असा वरती हात वरती केला तरी पण बुडून जाईल एवढं पाणी. तिकडे पार वरती जातो आणि या भरतीला तर जास्तच वरती जातं. तर बघा अशा प्रकारे हे कालवे काढले जातात. ॲक्च्युली मी थोडासा लेट झालो, लवकर यायला पाहिजे होता. जवळजवळ इथे 6 वाजता इथे टच व्हायला पाहिजे होतं, 6च्या पण अगोदर. पण आपण लेट झालो थोडं, त्यामुळे लोक कालवे काढून आहेत ते घरी गेली. आणि आज जास्तच नव्हतीच मुली, खूप कमी लोक होती. त्या तिघीजणी लेडीजच होत्या फक्त. त्या बाजूला पण ना तिकडे आहेत लोक, इवन तिकडे त्या खाडीमध्ये तिकडं होडीवरती पण लोक आहेत. ते काय करतात, होडीमध्ये उतरून खाली पाण्यातून काढतात. ती मोठी मोठी मिळतात आणि इकडे थोडी बारीक बारीक मिळतात आणि काढलेली पण असतात. तर बघा ही सगळी ना काळवेच आहेत. ही जेवढे दिसत आहेत हे बघा, हा सर्व काळवाच आहे. हा बघा, पण ह्यालामध्ये कुठे काढण्यासारखं आहे नाही, सर्व काळव. याच्यामध्ये पण काही नाही. अशा प्रकारे मस्त हा मोठा होता बघा. असा असेल तर काढायचा. हा बघा फोडून कसा काढलेला आहे, ह्याच्यामध्ये मोठा मिळालेला असेल बघा. खेकड्याला उगाच मारलं ना, सोडून द्या. मगाशी उगाच त्याला अंगडा फोडला, सोडून द्यायला पाहिजे होतं. जा आता, हा मरेल आता, काही जगणार नाही. आता भरती लागते ना, मासे वरती वरती येत आहेत. आपण कांडल घेऊन यायला पाहिजे होतं. आपल्याकडचा पर्याय आमच्याकडे आम्ही कांडलीने मासे खूप पकडतो, तर कांडल घेऊन यायला पाहिजे होतं इथं टाकायला. एवढ्यात अशी फिरवली असती डबक्यामध्ये आणि भरती लागायच्या अगोदर काढली असती. भरती म्हणजे इथं पाणी भरायच्या अगोदर जर वाटलं पाणी भरतोय तर लगेच काढायचं. हो. तर मात्र मजा आलेली आहे मला इकडे फिरण्याची समुद्रावरती. त्या बाजूला पक्षी बसलेत थव्यानी. बघा इथे एक खारा खेकडा आहे. ए ए ए ई बापरे, चावायचा फुकटचा. ई बघूया काय करतो, चावतो किती जोरात चावतो बघूया. पकड. उई उई गो माय गॉड. चांगल्या जोरात चावला माहितीये का. माय गॉड. तर आता आपण इथे बसून थोडी टेळणी केलेली आहे. मासे आहेत ना बऱ्यापैकी आता भरती लागल्यानंतरला या जो ओहला आहे त्या याने वरती चढत आहेत. तर आपण जेव्हा येऊ, आता उद्याला नाही, आपण परवाला होते घेऊ, तर आपण येऊ कांडल घेऊन. तर बघूया कांडीमध्ये मासे मिळतात की नाही. तर आज आपण फक्त पाहायला आलो होतो, तर कसे कालवे काढतात हे बघायचे आपल्याला होते. आणि ते काही थोडासा वेळ भेटला, फक्त 5 मिनटं मी निघून आलो आणि ते लोक निघाले. तर त्यामुळे जास्त काही भेटलं नाही कशा प्रकारे शोधतात ते. तर पुन्हा येऊ आणि आता पुढच्या वेळेला येऊ तेव्हा आपण कालवे काढायला सुद्धा येऊ. तर थोडंसं माहिती मिळालं आहे, तर नक्की काढण्याचा प्रयत्न करू. तर बघूया. ते आणखी थोडा वेळ थांबलो आहे. भरती लागल्यानंतर आपण जर कांडल टाकली तर ती काढायची कधी, कारण का इथे पाणी भरल्यानंतरला तिथे उतरायला सुद्धा पाहिजे काढायला. तर तेवढा वेळ वाट बघतोय की आत्ता अजून एवढा पाणी भरला ना की इझिली काढू शकू. तर म्हणजे भरती लागल्यानंतर फक्त 5 ते 7 मिनटामध्ये कांडल काढली पाहिजे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. कांडल टाकल्यानंतरला भरती लागली की लगेच 5 मिनटामध्ये कांडल काढून घेतली पाहिजे. तर ते बघा आता भरती लागले ना, आता कांडल टाकतायत म्हणजे जाळं सोडतायत आता. तर त्याने बघा आता कांडल आहे ना टाकली आणि लगेच 5 मिनटामध्ये काढायला घेतलेली आहे. हे बघा इथे होडीने आता आलेले आहेत, पलीकडून आता आले.
कालवे आहेत काय? कालवे कालवे आहेत काय? कालवे काय मच्छी आहे? अरे बापरे, पकडलं नाही अजून? अच्छा, हा हा हा. अशा प्रकारे पलीकडून इकडे येतात. पलीकडून एका माणसाला आणायचे किती रुपये घेता? 50 रुपये. अच्छा, लोकांना माहिती पाहिजे ना. अशा प्रकारे छोटी होडी. हा, मी इथूनच उतरलो, बाईक इथे थांबवले नाही, इथं आलो. आता हे इथंच ठेवणार, बांधून ठेवताय? नाही, मी सहज आलो फिरायला. दगड बांधून ठेवणार म्हणजे आता तुम्ही थांबणार का इकडेच थोडा टाइम? पूजा आहे ना. हा हा, खारीला. अच्छा, हे एवढ्या दगडांनी थांबेल का? असं दगडांनी बांधून ठेवलेलं आहे. तर भरती तर जोरात लागले. मी म्हटलं काय मासे भेटतील मला, खेकडी वगैरे किंवा काय म्हणा कालवे. त्यांना विचारलं तर तिथे होते कालवेवाले, पण ते म्हणतात माझे नाही आहेत. पण कुठे भेटतील आता? सकाळी जो होडी गेले होते ना. हा हा हा, ते बघा तिकडे पाक टाकतायत. भेटले का मच्छी? देता का विकत मला? पाहुणे येणार आहेत. थोडी जास्त मिळाली असेल तर मला पण थोडीशी द्या ना. इकडे अशी कांडल टाकून ठेवली तर भेटतील काय? कुठले तुम्ही दादा? अच्छा, नाही, मी आलो इकडेच फिरायला. नाही टाकत आता. हा, काय काय भेटले मच्छीमध्ये? कालचडू. हा हा हा, कालचडू जास्त भेटलेत. याला तुम्ही काय म्हणता? कालचडूच बोलतात. अच्छा, हे बघा कालचडू जवळजवळ 2 किलो आहेत. होतील ना 2 किलो? हो, ते जास्त मिळाले असते मला दिले असते. हो, जास्त पाहुणे येणार आहेत मुंबईतून. अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, आता भरती खूप लागलेली आहे जोरात आणि आता इथून आपल्याला निघायला पाहिजे, कारण का आता इथे खाडीमध्ये काही मच्छीमार लोक आहेत, बाकी दुसरे कोणी राहिलेले नाहीत. आता जे पाक टाकणार आहे ते पण घरी गेलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण इथे येऊन माहिती घेतलेली आहे आणि इथे ते पाक टाकून मासे पकडत होते, त्या अर्थे जे कालचडू वगैरे लागलेले आहेत. तर आपल्याला सुद्धा कांडल टाकली तर नक्की मासे लागतील, आता शुअर झालेलं आहे. तर आता पुढच्या वेळी येऊ तेव्हा आपण कांडल सर्व तयारीत येऊ, कोयती वगैरे सगळं घेऊन येऊ आणि कालवे पण काढू, मासे पण पकडू, सगळंच. तर नक्की. आणि इकडे ना ते खेकडी पकडण्यासाठी ते असे जाळे टाकतात वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे ते काहीतरी बांधून ठेवतात. तर आपल्याकडे आपण कसं आम्ही डब्बे लावून खेकडी पकडतो, तर तीसुद्धा आयडिया इकडे काम करते का ते मला बघायचं आहे. तर मी येतावेळी 1-2 डब्बे इथे घेऊन येणार आहे आणि ते लावून ठेवणार आहे. तर त्यामध्ये सुद्धा बघूया खेकडे लागतात का. तर आज मात्र आपण फिरायला आलेलो, तर इकडची माहिती घेण्यासाठी आलेलो. तर नक्की बऱ्यापैकी आपल्याला माहिती मिळालेली आहे. कालवे पण कसे काढतात ते थोडेफार बघितलेले आहे. तर नक्कीच खूप मजा आलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर मला मात्र आज खूप मजा आलेली आहे. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्ही जर इकडची खारी, साखरी, आंबवली या गावातील असाल
तर मित्रांनो ना, तुम्ही नक्की कमेंट करा. आणि तुम्ही जर उद्या परवा 2 दिवसात जर जाणार असाल, आज तारीख आहे मित्रांनो 11 मे, आणि तुम्ही पुढच्या 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत जर तुम्ही काळवे म्हणा, खेकडी म्हणा, जर तुम्ही जाणार असाल तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि सांगा. जर तुम्ही जाणार असाल तर मी सोबत येईन तुमच्या. मला खेकडी काळवे काही नको, परंतु मला व्हिडिओ बनवण्यासाठी मी नक्की येईन. तर नक्की कमेंट करा. आणि मित्रांनो तुम्हीसुद्धा कमेंट करा, जर तुम्ही तुमच्या आठवणी असतील, तुम्ही जर असे काळवे काढायला, खेकडी पकडायला जर अशा या ठिकाणी आला असाल तर नक्की कमेंट करा. तुम्ही कुठून आहात ते सुद्धा सांगा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, है ना. चला तर बाय.